नांदेड़ शहर के चिन्नावार पैथोलॉजी के नीचे बस स्टैंड के करीब में ईईसीपी के मकसद से कार्डियोग्राफी का चेकअप किया जाता है, जिसमें कई मरीजों ने इस शिविर से फायदा उठाया है। नांदेड़ शहर के मशहूर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज कई अफराद सेहतमंद होकर अपने घरों को लौट रहे हैं। हॅलो फ्रेंड्स, लोकांना ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांना अँजिओप्लास्टी बायपास नंतर सुद्धा त्रास होत असेल, ज्यांची पंपिंग कमी झालेली आहे, ज्यांना मद्यपान धूम्रपान अशी व्यसन आहेत, ज्यांच्या आई वडिलांना हृदयरोगाचा त्रास आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, जे खूप ताणतणावामध्ये असतात, अशा रुग्णांसाठी आपण नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट, जे की बिना कोणतेही चिरफाड न करता, इंजेक्शन न देता, कुठलेही भूल न देता, रक्तस्राव न करता येणारी एक 15 ते 20 मिनिटाची तपासणी आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त छातीला ईसीजी लावतो आणि एक इलेक्ट्रोड्स ठेवतो। जे गुगल मॅप मध्ये जी टेक्निक आहे, गुगल मॅप मध्ये आपल्याला ज्या प्रकारे रस्ता खड्डे दिसतात, त्याच प्रकारे तीच टेक्निक आपल्या 3D व्हॅस्क्युलोग्राफी मध्ये आहे आणि त्या टेक्निकद्वारे आपण हृदयाच्या तिन्ही बाजूचे फोटो घेतो आणि हृदयाचा रक्तपुरवठा किती आहे, हृदयामध्ये किती ब्लॉकेजेस होत आहेत का, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये काय अडथळा आहे का, हृदयाला ऑक्सिजन किती प्रमाणात मिळत आहे, हृदयाची पंपिंग किती आहे, हृदयाचे मसल काही डॅमेज झाले आहेत का, असे जवळपास 10 पानाचा रिपोर्ट त्याच्यामध्ये निघतो आणि याला 3D व्हॅस्क्युलोग्राफी किंवा कार्टोग्राफी असे म्हणतात। आणि हे परदेशामध्ये मेट्रो सिटीमध्ये ही टेस्ट अत्यंत चांगल्या प्रकारे रुटीनली केली जाते आणि याच्यामध्ये कुठलाही रिस्क नाहीये आणि कोणतेही पेशंट हे करू शकतात। याच्यामध्ये आपण कुठले इंजेक्शन देत नाही किंवा कुठलं भूल देत नाही, कुठलेही आपण तार टाकत नाही। तर ही जी 3D व्हॅस्क्युलोग्राफी टेस्ट आहे, हृदयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही नांदेडमध्ये ही सुरू केली आहे। मागील 1-1.5 वर्षापासून मुंबईवरनं डॉक्टर पिंगळे सर, जे की हृदयरोग तज्ञ आहेत, हे कार्टोग्राफीची मशीन असते, ती मशीन घेऊन मुंबईवरनं येतात आणि जे आमच्याकडे पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत किंवा ज्या काही लोकांना शंका आहे मला हृदयरोगाचा अटॅक येऊ शकतो, अशा रुग्णांवर आम्ही कार्टोग्राफी टेस्ट करतो आणि त्यांना पुढील अँजिओप्लास्टी बायपास किंवा आमच्या ईसीपी या ट्रीटमेंट बद्दल त्यांना मार्गदर्शन देतो। तर जास्तीत जास्त रुग्णांनी 26 ऑक्टोबर रोजी शनिवारी रोजी कार्टोग्राफी टेस्ट होणार आहे, सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये, ज्याची फीस आहे पुणे मुंबईपेक्षा अल्प दरामध्ये। पुणे मुंबईला 10,000 होते, तर आमच्याकडे 5,500 मध्ये आम्ही टेस्ट करून देतो। जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या हृदयाचं स्टेटस जाणून घ्यावं, अपने हृदय सुरक्षित ठेवावं, एवढंच मी आपण सर। इसी तरह टीचर निर्मला कदम ईईसीपी थेरेपी के जरिए हार्ट अटैक के ब्लॉकेज पर मात देते हुए पूरी तरह अच्छी हुई है। इन्हें चलते वक्त दमाना, घबराहट होना, बीपी बढ़ जाना जैसे मर्ज से वो परेशान थी। जब इस पेशेंट ने डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने इस पेशेंट का इलाज किया तो अब इस पेशेंट की हालत में काफी सुधार हुआ है। माझं नाव निर्मला आनंदराव कदम, तसं रजिस्टरला शाळेमध्ये निर्मला सखाराम खोळे आहे। मी राजर्षी शाहू विद्यालयामध्ये उपमुख्याध्यापिका आहे। मुलांनी त्यातल्या त्यात मला सुचवलं की माझा एक मित्र आहे आणि त्यांच्याकडे ईईसीपी थेरपी आहे आणि तिथे कुठलंही ऑपरेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही, अगदी सहज ब्लॉकेज वगैरे कमी होऊ शकतात, आपण तिथे जाऊ। ब्लॉकेज कंप्लीट नील झालेत। लोक अँजिओग्राफी साठी सुद्धा घाबरतात, अँजिओप्लास्टी तर दूरच, अँजिओग्राफीला घाबरतात। त्यांनी मग कार्टोग्राफीचा पर्याय निवडावा आणि अँजिओप्लास्टी किंवा बायपास याऐवजी ईसीपी थेरपी आणि चिलेशन थेरपी बेस्ट ऑप्शन आहे। ह्याच्यामध्ये बिलकुल त्रास नाहीये, म्हणजे कुठली चिरफाड वगैरे करायची नाहीये आणि ऍडमिशन नाही करायची गरज नाहीये। दररोज किंवा 1 दिवसाआड येऊन आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, आपल्या घरी राहून करू शकतो ट्रीटमेंट। और हमेशा की तरह दत्त कृपा हार्ट केयर ईईसीपी सेंटर में 26 अक्टूबर को कार्टोग्राफी चेकअप किया जाएगा। ये चेकअप सुबह 9 से शाम 6 बजे तक रहेगा, जिसकी फीस 5,500 रुपये रखी गई है। आणि डाएट प्लॅन नुसार आपण जर ही ट्रीटमेंट सुरू ठेवली तर आपलं वेट पण लॉस होतं, वेट वाढलेलं असेल किंवा त्रास असेल वेटचा, तर अशा पद्धतीने खूप चांगलं। माझं नाव आनंदराव संभाजीराव कदम, इन्कम टॅक्स कॉलनी नांदेड। तर माझ्या मिसेसला मार्च एप्रिलपासून त्रास होता, फिरताना दम लागत होता, पायऱ्या चढू शकत नव्हते। तर मग आम्ही तर पूर्ण निश्चय केला की हैदराबादला चेक करायचं आणि तिथंच जे काय निघाल ते करून टाकायचं। पण हे शनिवारचा दिवस घेतला आणि शनिवारी हैदराबादला गेले, काही टेस्ट केले त्याच्या अगोदर आणि ते कॅल्शियम शरीरात खूप असल्यामुळं
अँजिओग्राफी करून बघायची होती, ती आम्हाला करता आली नाही, वेळ पुरला नाही. वेळेअभावी मग डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही नांदेडलाच करा. मग नांदेडला आम्ही ज्यावेळेस अँजिओग्राफी केली त्यावेळेस 7 ब्लॉकेज निघाले. मग 7 ब्लॉकेज निघाल्यावर तर मी तर पूर्ण ठरलं की सरळ पुणे नाही तर औरंगाबादला जायचं आणि बायपास करून घ्यायचं. पण आमच्या मिसेसला म्हणजे बायपास म्हणलं तर तिला खूप भीती वाटत होती, बायपास नाहीच म्हणत होती. मग मुलांना एक ऑप्शन दिलं होतं किंवा जर बायपास जर करायचं नसेल किंवा आणि डॉक्टरांनी बरेच डॉक्टरांनी ताबडतोब करा म्हणून सांगितलं होतं, ताबडतोब. तर मग एक ऑप्शन आमच्या मिसेसची तयारी होतच नव्हती, मग त्यामुळे हे ऑप्शन दिलं मुलांना, व हे करून बघा, आज जर तुम्हाला फरक वाटला तर. आमचा मुलगा BMSMD डॉक्टर आहे आणि सरांच्या ग्रुपमध्ये आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर आहे आणि सर त्यांचा अगोदरपासून नेहमी कॉन्टॅक्ट आहे. मग तो माझा मुलगा मला सुद्धा म्हणला होता, अगोदरपासून म्हणत होता की तुम्ही ECP करून घ्या, काही जरी नसलं तर एकदा करून घ्या म्हणत होता. पण मी काही केलं नाही. मग आता अचानकपणे यांना ब्लॉकेज निघालेत आणि ब्लॉकेज निघाले म्हणजे चला म्हटलं 1 महिना आपण करून बघूत, जर आपल्याला एका महिन्यात जर फरक वाटला तर कंटिन्यू करू, नाहीतर मग आपला बायपास करायचंच आहे. मग अशा प्रकारे एका महिन्यात यांना बराच फरक पडला आणि यांचं वजन पण कमी झालं. 2 महिने गेले, 3 महिने गेले, तर अजूनही विचार होता समजा नाहीच कमी झालं. मग ज्यावेळेस आम्ही कार्टोग्राफी केली त्यावेळेस यांचं जवळपास 70-75% फरक पडला. म्हणजे 7 ब्लॉकेज होते, त्यापैकी 5 ब्लॉकेज 50 ते 30च्या आत आले आणि जे 60 ते 80 मध्ये 2 राहिले. मग चला म्हटलं अजून सरांनी सांगितलं अजून तुम्ही थोडं 10 वाढून घ्या. मग 10 चिलेशन आणि 10 वाढून घेतलं तर अजून त्यांना फरक पडला. नाही तर पहिले ते उभं टाकू शकत नव्हत्या. उभं एक्झर्शन झालं की त्यांना विकनेस येत होता, तो विकनेस गायब झाला. सध्या तरी काही नाही. एलियम स्कॅम एकदा करायचं हैदराबादला, मग त्याच्यानंतर आम्हाला कळेल की पूर्ण किती आमचं कमी झालं ते. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर विलास धर्माधिकारी, दत्तकृपा हार्ट केअर आणि ECP सेंटर नांदेड, जे की मागे आम्ही 2-3 वर्षापासून हृदय रुग्णांवर विना शस्त्रक्रिया उपचार करत आहोत. नुकतंच आमच्या दत्तकृपा हार्ट केअर सेंटर येथे उपचार पूर्ण केलेले प्राध्यापक ज्या पदावर काम करत असणारे सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना हृदयाचा आजार झाला होता. त्यांच्यामुळे हृदयाच्या अटॅकमुळे त्यांची पंपिंग 25% आली होती आणि नुकतंच त्यांनी काल इकोचा शेवटचा रिपोर्ट, जो की पूर्ण उपचार झाल्यावर आम्ही करत असतो, तो रिपोर्ट त्यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची जी पंपिंग आहे, पहिले 25% होती, ती पंपिंग आता जवळपास 50% पर्यंत आलेली आहे. हे आमच्याकडे मेडिकल एव्हिडन्स आहे आणि त्यांचा पूर्वीचा इकोचा रिपोर्ट पण आहे, ज्याच्यामध्ये त्यांची पंपिंग हे 25 ते 30% होती आणि आता जवळपास 50% पर्यंत पंपिंग वाढलेली आहे. त्यांना ऑलमोस्ट 3 ब्लॉकेज होते, मेजर ब्लॉकेज होते आणि त्यांना बायपास करण्याचा सल्ला दिला होता. आता पंपिंग कमी असताना, म्हणजे याला मेडिकल कंडिशन मध्ये हार्ट फेल्युअर असे म्हणतात, हार्ट फेल्युअर कंडिशन मध्ये जर बायपास केलं तर पेशंटची आउटकम येण्याची म्हणजे ऑपरेशन सक्सेस होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि जरी ऑपरेशन सक्सेस झालं तर ऑपरेशन नंतर तो पेशंट किती दिवस जगेल किंवा पोस्ट सर्जिकल काही कॉम्प्लिकेशन होऊन, डायबिटीजमुळे जखम न भरल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम होऊन पेशंटचे डेथ होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. तर आमच्याकडे जे आहे ECP आणि चिलेशन हे नॉन सर्जिकल, बिना कोणतेही ऑपरेशन चिरफाड न करता करणारी मॉडर्न ट्रीटमेंट नांदेडमध्ये मागील 4 वर्षापासून करत आहोत आणि अनेक नांदेड तसेच जिल्ह्यातील रुग्ण आमच्याकडे उपचार घेऊन आनंदाने उपचार झाल्यावर आम्हाला खूप शुभेच्छा देऊन जात आहेत. त्यापैकीच आमचे एक रुग्ण आहेत लोखंडे साहेब, आणि त्यांचं मी तुम्हाला आणखीन एक एव्हिडन्स दाखवू इच्छितो. हा त्यांचा पहिल्या दिवशीचा, माझ्याकडे ट्रीटमेंटला आल्यानंतरचा पहिल्या दिवशीचा हा ECG आहे. जे मेडिकल फील्डमध्ये असतील लोक त्यांना हे लक्षात येईल, हा ECG आणि हा काल उपचार पूर्ण केल्यानंतरचा हा ECG आहे. ऑलमोस्ट हार्ट पेशंट मध्ये ECG ऑलमोस्ट बदलत नसतो, पण यांचा इस्चिमिया कमी झाल्यामुळे, इस्चिमिया म्हणजे जो अटॅक नंतर हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असतो, तो रक्तपुरवठा नॉर्मल झाल्यामुळे त्यांच्या ECG मध्ये चेंजेस झालेले आहेत. हा सुद्धा माझ्याकडे एव्हिडन्स आहे. हा 2 नंबरचा एव्हिडन्स. तिसरा एव्हिडन्स आहे कार्टोग्राफी. कार्टोग्राफी नावाची एक मॉडर्न टेस्ट आहे, जे की आपण ना ट्रीटमेंट दिलेली आहे किंवा ज्यांना काही कंप्लेन आहेत अशा पेशंट मध्ये आपण ही टेस्ट करतो. तर याच्यामध्ये हृदयाचा रक्तपुरवठा आपल्याला लक्षात येतो. तिन्ही रक्तवाहिन्या जे आहेत हे ऑलमोस्ट नॉर्मल झालेले आहेत आणि त्याचा रक्तपुरवठा ऑलमोस्ट नॉर्मल झाला आहे. हा जो भाग दाखवतो याच्यामध्ये कुठं इस्चिमिया झालेला आहे का हे इथं दाखवतो. तर इथं पण इस्चिमिया कुठं नाहीये हे असं दाखवतं आणि इथं ऑलमोस्ट तिन्ही रक्तवाहिन्यामध्ये रक्तपुरवठा नॉर्मल झालेला आहे. या रिपोर्ट नुसार सुद्धा यांची पंपिंग 50 ते 55% या रिपोर्ट मध्ये दाखवलेली आहे आणि आपल्या इको मध्ये ती 50% आलेली आहे. म्हणजे जवळपास हे रिपोर्ट सुद्धा मॅच होत आहेत. हे आमच्याकडे तिसरं मेडिकल एव्हिडन्स आहे.
तर मी लोकांना हेच सांगू इच्छितो की जे हृदय रुग्ण असतील, ज्यांना अँजिओप्लास्टी बायपासचा सल्ला दिला असेल किंवा ज्यांना इस्चेमिक कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार असेल, म्हणजे अटॅक आल्यानंतर हृदयाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे त्यांची पंपिंग कमी होते, किंवा ज्यांना डायबिटीज असेल, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, हायपरटेन्शन असेल, ओबेसिटी असेल, अशा रुग्णांनी EECP आणि चिलेशन हे जे की मॉडर्न US FDA अप्रूव्ड ट्रीटमेंट आहे. EECP अमेरिकेमध्ये मागील 60 वर्षापासून हे अमेरिका आणि जर्मनी यांनी या EECP टेक्निकचा शोध लावला होता आणि या ट्रीटमेंटचा जवळपास 60-70 वर्षापासून परदेशामध्ये ही ट्रीटमेंट चालू आहे. ही नांदेडमध्ये आम्ही 4 वर्षापासून सुरू केली आहे, जे की ट्रीटमेंट मेट्रो सिटीमध्ये सुरुवातीला उपलब्ध होती. पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले लोक जाऊन ही ट्रीटमेंट घ्यायचे, परंतु आम्ही हे नांदेड जिल्ह्यामध्ये ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आमच्याकडे डॉक्टर हिवराळे सर यांचं सुद्धा हृदयरोग तज्ञ यांचं सुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. तर जास्तीत जास्त हृदय रुग्णांनी घाबरून न जाता, जर त्यांना इमर्जन्सीमध्ये अटॅक आला असेल तर त्यांना प्लास्टी इमर्जन्सीमध्ये प्लास्टी आणि बायपास हाच ऑप्शन आहे. परंतु अटॅक येऊन गेलेला आहे, 6 महिने झालेले आहेत, 2 महिने झालेले आहेत, 3 महिने झालेले आहेत, त्यांना प्लास्टी बायपासचा सल्ला दिला असेल तर एक वेळेस त्यांनी आमच्या दत्तकृपा हार्ट केअर सेंटरला भेट द्यावी, ट्रीटमेंटची माहिती जाणून घ्यावी. जर त्यांच्या लक्षात आलं तर ट्रीटमेंट करावी, किंवा त्यांना दुसरे ऑप्शन पण उपलब्ध आहेत. मला एवढंच सांगायचं की हृदय रुग्णांना आजकाल प्लास्टी आणि बायपास ऑपरेशन याच्यामुळे बरेच रुग्ण घाबरून जातात. त्यांना आता वाटतं की आपलं सगळं संपलेलं आहे, आपलं हार्ट डॅमेज झालं, आता आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. परंतु त्यांनी हे उपचार नवीन, जिथे यामध्ये कुठेही चिरफाड नाहीये, याच्यामध्ये पेशंटच्या जीवाला कुठेही धोका नाहीये. आमच्या ट्रीटमेंटमुळे पेशंटच्या जीवाला 1% सुद्धा धोका नाहीये. पेशंटलाच हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काही धोका होऊ शकतो, परंतु आमच्या उपचाराचा त्यांना कुठलाही धोका नाहीये. आमच्या पेशंटला आम्ही इंजेक्शन दिल्यानंतर दर 3 इंजेक्शनला क्रिएटिनिन टेस्ट करतो आणि त्यांची टेस्ट नॉर्मल असेल तरच आम्ही पुढचं इंजेक्शन देतो. त्यामुळं आमच्या ट्रीटमेंटमुळे पेशंटच्या किडनीला सुद्धा कुठलाही धोका नाहीये. हे लोकांनी जाणून घ्यावं आणि पुढाकार घेऊन या EECP आणि चिलेशन ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.